शुभ सकाळ. सकाळचे आता 9 वाजलेत. रात्री 9 वाजता आम्ही जेवण केल्यानंतर स्टे केला होता आणि गुन्हा एमपीमध्ये आता आम्ही आहे. हॉटेल शांती हेरिटेज तिथे आम्ही स्टे केला होता. विच इज व्हेरी गुड. टीम चालू आहे, निघायची तयारी चालू आहे. रोड ट्रिपला असंच असतं सगळ्यात, त्यामुळे रोड ट्रिपचीच लाईफ आम्हाला आवडते. आणि कालचा स्टे हा खूप मच निडेड होता, कारण जवळजवळ ऑलमोस्ट 3 रात्र आम्ही काय झोपलेलो नव्हतो. उज्जैनमध्ये रूम घेतली होती, पण ती पण फक्त आम्हाला आंघोळीपुरतीच उपयोगी झाली, कारण झोपायला काय आम्हाला वेळच नव्हता. आणि पटापट आम्ही फ्रेश होऊन भस्मारती करता रात्री 11 वाजता लाईनीला जायचं होतं, त्यामुळे ती गडबड होती. पण काल रात्री इकडे एक अराउंड 10 वाजता आम्ही इथे पोहोचलो हॉटेलला. 11 वाजता झोपलो असो. 11 ते 8 एक चांगल्यापैकी आमची झोप झाली. त्यामुळे आजचा दिवस जो आहे, पुढचा प्रवास जवळजवळ 12 तासाचा प्रवास आहे, तो कंप्लीट करायला ऑलमोस्ट अजून 15 ते 16 तास लागतील. 12 तास मिनिमम रनिंग आहे. मध्ये जेवण वगैरे करून आमचा अंदाज असा की आम्ही 9 वाजता वगैरे पोहोचू रात्री तिथे. तर ठीक आहे, भेटूया. मध्ये काय अपडेट्स असतील तर आम्ही परत देऊच. काल तुम्ही बघितलं असेल की गाडीमध्ये आम्ही सांगितलं की आम्ही अचानक प्रोग्राम ठरवला इकडनं कुंभमेळ्याला प्रयागराजला जाण्याकरता. आणि त्यानंतर आम्ही खूप 3 दिवस झोपलो नव्हतो, एक्झॉस्ट झालो होतो. तर गुन्हामध्ये आम्ही हॉटेलची रूम घेतली आणि तिथे आराम केला. आराम केल्यानंतर सकाळी 10 वाजता निघालो आम्ही. आणि आता मध्ये ब्रेकफास्ट करता एका ठिकाणी थांबलेलो आहे, पंडितजीचा धाबा म्हणून. नाव जरा भारी वाटलं. आता दही आणि आलू पराठे मागवलेत. दही तर 1 नंबर आहे. पराठा बघूया आता कसं आहे. आता जस्ट मी टेस्ट केला आहे दही. इतकं भारी दही आहे. बेस्ट 1 नंबर. आणि खूप वेगळं आहे. खूप वेगळं आहे. एक हां बघू. त्यांची हॉस्पिटॅलिटी पण चांगली आहे. चांगलं बोलतात ते सगळं. बाकी तरी रात्री खूप थंडी होती. हां ढाब्याचं नाव सांगतो मी तुम्हाला की शिवकृपा पंडितजी का ढाबा. मुंबई आग्रा हायवेवर आहे हा, टॉवर्ड्स प्रयागराज. सो बघा, जर कधी तुम्ही आलात तर थांबू शकता इथे. लेट्स सी की पराठा कसा आहे. ऑर्डर केला आहे आम्ही. आणि रात्री खूप थंडी होती, बट जसं जसं दिवस आहे तसं थोडंसं थंडी कमी होत चाललेली आहे. म्हणजे एक असं म्हणू शकतो आपण की रात्री थंडी आहे, दिवसा आहे पण एवढी नाही आहे. एक ऊन आहे, बट एक त्या उन्हात पण आहे ना थंडीची एक वेगळी अशी झालर पसरली आहे. ते एक आहे. ओके, थँक्यू. पराठा कुठे खायला पराठा बनतोय अजून. बिलकुल जरा सप्रे करो. अरे फोकस नाही. काय आहे, थांबायचं का? दिसणारच नाही, कारण पाणीच नाही दिसणार. पाणीच नाही दिसणार.
आता आम्ही प्रयागराजला जाताना रस्त्यावरती थांबलो आणि एक सुंदर असं पाण्याचं ठिकाण दिसलं आणि आम्हाला मोह आवरला नाही की थांबवून बघावं म्हटलं. तर हे गडी मडीखेडा या अटल बांध आहे हा. मडीखेडा अटल बांध, अटल सागर बांध, मडीखेडा या अटल सागर बांध आहे हा. आणि ही सिंध रिव्हर याला अटॅच आहे. सिंध रिव्हरवरती बांधलेला आहे. तुम्हाला दूर आठवतं मंदिर पण बघू शकता. 3 मंदिर आहेत त्यामध्ये. क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. खूप भारी व्ह्यू होता इथे. आणि ॲक्च्युली हे सिंध रिव्हरवर एक डॅम आहे. डॅम ॲक्च्युली मला आठवत नाही आहे, सॉरी. बट मगाशी आपण मेन्शन केलं तो डॅम. हां. आणि खूप मस्त फोटोशूट तिथे झालेला आहे आमचा. आणि स्वप्नील भाऊ सारखा फोटोग्राफर सोबत असल्यानंतर मी फोटोज टाकेल, तुम्ही बघू शकता. आणि बस मजा आ रे. आणि आता आम्ही निघालोच लगेच, कारण खूप वेळ लावून चालणार नाहीये. प्रयागराजला पण जायचं आहे, तिथला पण आनंद घ्यायचा आहे. सो ओके, चलो बाय, टेक केअर. A few moments later. काय बोलायचं आहे काय? बोल, काय बोलायचं? नाही खाली खाली खूप मोठा शी आहे. गायची शी. मारिओचा गेम करत जायला लागते. बाय गाइस. ये देखो जमला आला. वेलकम टू प्रयागराज. बुंदेलखंड हायवे. आता 316 किलोमीटर बाकी आहे अजून. आता जस्ट एक टोल नाका क्रॉस केला आणि समोर आता तुम्ही बघू शकताय की धुकं पडते, त्यामुळे आता खूप हळूहळू जावं लागणार आहे. एक्सप्रेस हायवे रिकामा जरी असला तरी जर विजिबिलिटी कमी असेल तर जास्त गाडी पळवण्यामध्ये पण काही अर्थ नाही. त्यामुळे आता ह्याचा पुढचा जो प्रवास असेल आमचा खूप सावकाशीच आम्हाला करावा लागणार आहे. आणि 2 दिवस अगोदर ते पण आम्हाला कळलं होतं की या साईडला खूप धुकं पडतं, त्यामुळे
सावकाश सावकाश हर हर महादेव म्हणत आपण प्रयागराज गाठूया. आणि खूप दमलो होतो, असं वाटत होतं कुठेतरी स्टे करावा, पण थोड्याच वेळात तेवढ्यात प्रयागराजचा असा बोर्ड दिसला. एक वेगळीच एनर्जी, एक्साइटमेंट आलेली आहे अंगामध्ये आणि आम्ही लवकरच असं पोहोचतोय. काही मधले अपडेट्स असतील आम्ही तुम्हाला नक्कीच कळू. आणि हर हर महादेव, जय शंभू. कॅमेरामॅन स्वप्नील भोंडवेसह यश खेरे आणि सदानंद पवार प्रयागराजहून लाईव्ह आपल्यासोबत. हम चले बाबा की नगरी. हम चले भोले बाबा की नगरी. बोले महादेव शंभो शंभो शंकर महादेव. हर महादेव, हर महादेव, हर महादेव, हर हर महादेव. काय उरई वाट. उरईकडे आपल्याला जायचंच नाहीये, त्यामुळं सरळ 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 चाललेले. अख्ख्या रस्त्यावरती कोण नाही, कुत्र पण नाही. दोन्ही बाजूने बॅरिकेड असल्यामुळे कुत्र येण्याची काही शक्यताच नाही. लोक एवढं आहे की काय समोरचं दिसणार नाही, म्हणजे हार्डली 100 मीटर पण दिसतंय. कुठे कधी कुठली गाडी थांबली नाही थांबली. बुंदेलखंड हायवे. बुंदेलखंड हायवे खूप भारी आहे. खूप भारी, खूप भारी. चकमक चकमक जुगनू लाईट दिसतात बघा. रनवे सारखे लाईट्स, रनवे सारखे लाईट्स. एखादं वार कापल्यानंतर थोड्या वेळाने दाखवू. त्याच्यामध्ये दिसतंय का नाही माहित नाही. एखादं बार कापल्यानंतर शकते. खूप मेंटेन ठेवून हायवे. आज ती वेगळीच एनर्जी आली याला. एक्सरसाइज करायची. अरे शिक्षक मी आहे सर. वरती येते. सावधान सावधान, विश्राम विश्राम, सावधान सावधान. एक्सरसाइज चालू करेंगे. चालू कर. 2 कदम पीछे, 2 कदम पीछे. 1 2 1 2. ओके ओके. नाउ स्टार्ट. स्टार्ट. 1 2 1 1 2 1 2 1. उल्टी साइड. दिख रहा है क्या पहले देखने दो. A few moments later. He is my new friend from UP. Dance, dance.
हरा गजब कुर्ती बड़ा जालीदार का तुहार कुर्ती ओ बड़ा जालीदार का तुहार कुर्ती हर हर महादेव. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आता आम्ही थोड्याच वेळात प्रयागराजला पोहोचू. 50 मिनिटाचा कालावधी दाखवतोय. बुंदेलखंड एक्सप्रेस हायवेवरती तुम्ही बघितलं की किती सुंदर हायवे होता. त्याच्यानंतर तो बुंदेलखंड हायवेवरनं आम्ही खाली उतरलो चित्रकूट साईडला. उजव्या हाताला आपण एक्झिट घेतो तो हायवे आणि त्याच्यानंतर पूर्ण सिंगल रोड लागतो आणि कुंभ असल्यामुळे गाड्या ह्या छोट्या गाड्या कमी पण ट्रकची खूप ट्रॅफिक असते इथे. त्यामुळे थोडंसं जपूनच चालवावं. रोड चांगले आहेत. सिंगल जरी असले तरी रोड चांगले केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच आरामामध्ये येऊ शकता इथे. या पद्धतीचे रोड आहेत. पण जे ऐकलं होतं उत्तर प्रदेशच्या बाबत की उत्तर प्रदेश असं आहे तसं आहे म्हणजे चांगलं ऐकलं नव्हतं. चांगलं खूप कमी ऐकलं होतं. पण इथे आल्यानंतर जाणवलं की बरीच सुधारणा झालेली आहे आणि आता सध्या ज्याला बघितलं तर उत्तर प्रदेशची इकॉनॉमी आता बूममध्ये आहे आणि त्यामध्ये कुंभमेळ्यामुळे तर त्यांना अजूनच चांगल्या पद्धतीने एक एक्सप्लोजर मिळेल त्यांच्या इकॉनॉमीला. त्यात काही वादच नाही. कधी वाटलं नव्हतं ह्या रोड ट्रिपला आम्हाला कधी वाटले नव्हते असे योगायोग झालेत. म्हणजे वाटलं नव्हतं भस्मारतीचा आम्हाला पास मिळेल आणि भस्मारती होईल. आम्ही पोचलो उज्जैनमध्ये त्या दिवशीपर्यंत आम्हाला गॅरंटी कन्फर्मेशन नव्हतं की होणार की नाही. पण त्यानंतर असं म्हणजे तिथं गेल्यावरती आम्ही ठरवलं की प्रयागराजला जाऊ. त्याच्यानंतर पप्पूदादाची सदानंद पवार यांची सुट्टी आणि यशची सुट्टी दोन्ही अप्रूव्ह झाल्या आणि आता आम्ही 50 मिनिटात प्रयागराजमध्ये संगमावर पोहोचणार आहे. आणि त्यात पण अजून दुसरा योगायोग म्हणजे कॉन्टॅक्ट तिथला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंभाला जायचं हे ठरलं पण त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर कोणाकडे कुठे जायचं संगम कुठे आहे किंवा हे माहिती नव्हती. तर त्यामध्ये माझ्या मावस भावाचा मुलगा एका कंपनीमध्ये थ्रू तिथे एका प्रोजेक्टला काम करतोय. तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मग आमचं म्हणजे पुढचं जो प्लॅनिंग आहे तो एकदम सुखकर झाला. अनफॉर्च्युनेटली त्याला एक क्लोज रिलेटिव्ह एक्सपायर झाले त्यामुळे तो आत्ताच थोड्या वेळेपूर्वी फ्लाईट पकडून रिटर्न पुण्याला गेलाय. पण त्याने जायच्या आधी त्याचं कलिगचे नंबर वगैरे दिले त्यांच्याशी बोलणं करून दिलं आणि तो म्हटला दादा तुम्ही जा ते सगळं तुमचं व्यवस्थित तुम्हाला संगमापर्यंत घेऊन जाणे किंवा बाकीचे इतर काही माहिती लागेल किंवा ज्या काही गोष्टी लागतील तिथे गरजेच्या आहेत त्याची सगळी माहिती ते तुम्हाला पुरवतील तुमच्याबरोबर तिथे राहतील.
त्यामुळे कधी कधी म्हणजे म्हणतात ना, देव सगळं घडवून आणतो. म्हणजे ध्यानात मनात नसताना अचानक हदसिद्धी मंदिराच्या बाहेर आम्ही असाच आमच्या दुसऱ्या पाहुण्यांची वाट बघत होतो आणि तिथे आम्ही चर्चा केली की काय करायचं म्हणून, जायचं का. तर थोडासा मलाही संकोच वाटत होता फोन करायला, कारण की मी लास्ट मोमेंटला सुट्टी मागितली होती आणि ती सुट्टी माझ्या मॅनेजरने अप्रूव्ह केली होती आणि मनामध्ये शंका होती की यार कसं बोलावं, कसं विचारावं. पण नंतर मग मी फक्त देवाचं नाव घेतलं, म्हटलं बघूया विचारून. आणि खरंच माझा मॅनेजर एकदम बेस्ट होते, त्यात काय वादच नाही. तर त्याने म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मला म्हटलं की ठीक आहे, जा, एवढा लांब जातोय, गाडीने जातोय, व्यवस्थित जा, व्यवस्थित ये. त्यामुळे त्याचंही खरंच मनापासून धन्यवाद. आणि सगळे योग असे जुळून आले आमचे म्हणजे अचानक. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बरोबर ती उज्जैनला जाऊन रिटर्न यायचं या हिशोबाने फक्त 2 जोडी कपडे घेतले होते आणि त्या 2 जोडी कपड्यांवरतीच आता पुढे चाललेलो आहे. यांनी बरं का आम्ही नाही. हा, म्हणजे माझा प्लॅन तसाच होता की बाबा 2 दिवसाची झालं की आपलं तिसऱ्या दिवशी परत मुंबईला जायचं आणि ऑफिस जॉईन करायचं. पण लास्ट मोमेंटला मन झालं की अरे नाही, 112 वर्षांनी एक कुंभ येतो आणि 12 कुंभ झाले आणि हा टोटल 144वा कुंभ आहे. म्हणजे वर्षानंतरचा हा योग आहे. म्हटलं ही सुवर्ण संधी आहे. तर थोडस हेजिटेशन होतं, पण म्हटलं की एकदा विचारून घ्यावंच म्हणून. आपल्या या जनरेशन मध्ये हा एकच आहे. आता बोलता बोलता मध्येच थांबलो, कारण जो माझा मावस भावाचा मुलगा आहे त्याने जे कॉन्टॅक्ट दिलेले आहेत तर त्यांचाच नेमका फोन आलेला. ते विचारत होते कुठपर्यंत पोहोचले. तर त्यांनी मग त्यांचा लाईव्ह लोकेशन शेअर केलं आणि म्हटले तुम्ही या, काही अडचण असेल तर फोन करा, आपण भेटूया म्हणून. त्यामुळे आता जस्ट बोललो तुमच्या समोर आणि तेवढाच योगा म्हणजे त्यांचा समोरून फोन आला. आता कसं आहे, रात्रीचे जवळजवळ 2 वाजायला 10 मिनिटं आहेत. म्हणजे एवढ्या रात्री आपण एखाद्याला फोन करायला थोडंसं वाटतं ना की एवढ्या रात्र झाले कसं काय करायचं. पण ते प्रोजेक्टमध्ये असल्यामुळे आहेत म्हटले, आमचं 24/7 सपोर्ट आहे कुंभामध्ये, तर आम्ही आहोत म्हटले. त्या हिशोबाने मग कॉल केला त्यांनी. आता इकडनं फक्त अर्धा तास दाखवलं जातंय आणि प्रयागराज सिटी मध्ये ऑलरेडी आपण पोहोचलेलो आहे. मेन हायवेच आहे अजून, पण तुम्ही बघू शकता की युपी मध्ये पण रोड किती छान बनवले गेलेले आहेत. माझी तर सुट्टी बापरे इतक्या भारी वे मध्ये अप्रूव्ह झाली आहे. मी जस्ट आमच्या डायरेक्टर सरांना फोन केला होता हरसिद्धीच्या इथून आणि सरांना सांगितलं, आढावा दिला एकंदरीत की प्रवास व्यवस्थित झाला आहे उज्जैनपर्यंतचा. उज्जैनमध्ये पोहोचलो आहे. सकाळी आता आमची भस्मारती आहे पहाटे आणि आता सुट्टीचं कसं विचारू काय समजत नव्हतं, कारण ऑलरेडी माझी सुट्टी 4 दिवसांची अप्रूव्ह झाली होती. मग सहज मी सरांना म्हटलं, सर बहुतेक आमचा प्रयागराजला जाण्याचा प्लॅन होतोय, अजून ठरला नाही आहे. जर ठरला तर मग माझी सुट्टी एक्सटेंड होईल का. सरांनी मला तिकडून 2 शिव्या दिल्या. अरे जा सऱ्या, मजा करून ये, चांगलं दर्शन घे आणि सगळं आल्यानंतर मला सगळं अनुभव तुझे शेअर कर आणि कामाचं काही टेन्शन घेऊ नकोस, लोड घेऊ नकोस, आम्ही करू मॅनेज. तू जा आणि छान दर्शन घे. म्हणजे इतक्या इझिली त्यांनी माझी सुट्टी अप्रूव्ह केली. त्यासाठी त्यांना खरंच शंभो खूप मनापासून धन्यवाद. म्हणजे वाटलं नव्हतं कधी
असा योग येईल. पण आत्ताच दादाने जसं सांगितलं, जर एखादी गोष्ट व्हायची असेल तर देव ती कशी घडवून आणतो आणि सपोर्ट करतो. आता आमच्या जनरेशन मध्ये म्हणजे आम्ही आताच थोड्या वेळापूर्वी चर्चा झाली की यार आपल्या ग्रुपमध्ये म्हणा किंवा आपल्या ह्याच्यामध्ये म्हणा कोणी कुंभ केलंय असं माहितीच नाहीये. येस. आणि आज एवढे आम्ही हे बघतो, स्टोरीज बघतोय किंवा याच्यावरती इन्स्टावरती, पण कुठल्याही प्रकारचं आम्हाला असे हे दिसले नाही की जवळचा कोण ओळखीचा तिथे कुंभमध्ये आलाय किंवा कुंभस्नान केलंय, साधू महाराजांची भेट झालेली. आता बघूया तिकडे गेल्यानंतर कळेल की आमचा आशीर्वाद किती साधू महाराजांचे आशीर्वाद आहे, कुठल्या भव्य दिव्य साधूंचं आम्हाला दर्शन होत आहे. कारण हा जो कुंभ आहे तो खरं म्हटलं तर संत महात्मे साधू यांचाच मेळावा असतो. तुमचे आमच्यासारखे जे भाविक असतात यांच्याकरता एक श्रद्धेचं स्थान आणि एक सनातन धर्माचा आपला उत्सव हे नॉर्मली आपल्यासारख्या लोकांचा विचार असतात. पण साधू महाराजांचं म्हणजे आज आम्ही एवढे कपडे घातले, एवढी प्रचंड थंडी आहे, पण तिथे ती लोक पूर्ण उघडे असतात. आता जवळजवळ आता आम्ही तुम्हाला सांगतो की किती आता टेम्परेचर आहे. गुगल ना असेल की उघड्या अंगाने एवढ्या थंडीमध्ये 10 ते वावरत असतात. नाही 8 डिग्री सेल्सिअस आहे आता. मला तर जास्तच वाटतंय अनुभव बाहेरचा. खूप भयानक थंडी आहे. ऑनलाईन मोबाईल वरती बघितल्यानंतर जी सांगते ऑनलाईन ते आणि ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये कमीत कमी 1 ते 2 डिग्री सेल्सिअसचा फरक असू शकतो, तो असेलच. म्हणजे पुण्यात पण 8 आणि 9 डिग्री गेलाय, पण इकडच्या थंडी तिकडच्या थंडीमध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. आणि हलकासा वारा जरी असला ना तरी त्या थंडीचा जी तीव्रता आहे ती खूप जबरदस्त जाणवते. आणि आता अशा कडाक्याच्या थंडीमध्ये आम्ही जाऊन स्नान करणार आहोत संगमामध्ये. नाही पण तो हा एक लाईफ टाइम खूप मोठा अनुभव असणार आहे. मोठा अनुभव असणार आहे. अद्भुत. म्हणजे थोडीशी धाकधूक आहे पण आम्ही हा जो एवढा सुवर्ण योग आम्हाला मिळालाय तो बिलकुल पायाला घालवणार म्हणून आम्ही हे करतोय. बरोबर. आता आपण प्रयागराजला पोचलेलो आहे आणि आता हा एपिसोड आपण इथेच थांबवतोय. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघाल की आमचं जे स्नानाचे व्हिडिओज आहेत आणि संगम घाटाचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आम्ही अपलोड केलेले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हर हर महादेव, जय मल्हार.